तर तुम्ही कधी ऐकले का की उभं राहून पण इंजेक्शन दिलं जातं? तर चला तुम्हाला सांगतो ना की विषय काय झाला. 2 दिवस झाले क्लायमेट चेंजमुळे एवढी थंडी वाजत होती ना, ताप आल्यासारखं पण वाटत होतं. म्हणून म्हणलं रिस्क घ्यायला नको, हॉस्पिटलमध्ये जाऊन यावं. जाता जाता आपल्याला देवीचं मंदिर लागलं, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आजारी असल्यामुळे व्हॉइस ओव्हर थोडा नीट होईल ना, आपण समजून घ्या. हॉस्पिटलमध्ये आलो, इथं कुठे जरी गेला तरी मराठी हिंदी काय कळत नाही, इंग्लिशच कळतं. मला पण एवढं इंग्लिश येत नाही, पण थोडंफार येतं. बॉडी टेम्परेचर कसं चेक केलंय बघा. एवढ्या उशीर थांबले मॅडम म्हणते ते हा लहान मुलांचा दवाखाना आहे, आता काय डोक्यावरून घ्यायचंय. तोपर्यंत ऋषीदा आला, मग त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये निघालो. आजारी पडलं ना मित्रांनो, डोकं असलं फिरतं ना बेन. सॉरी अश्लील भाषा नाही वापरायची आपल्या. तोपर्यंत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आलोच होतो, तोपर्यंत मॅडमने इंजेक्शन लिहून दिलं होतंच. उभं राहून असलं दुखतं ना इंजेक्शन मित्रांनो, बासच. इंजेक्शन देताना व्हिडिओ केला नाही का तर माझे रिएक्शन बघून तुम्ही लय हात चाल. तर मित्रांनो इकडं उभं राहूनच इंजेक्शन देतात. मला काय यांचं गणितच घडलं, कसं काय उभं राहून देऊ शकतील इंजेक्शन? बसूनच एवढं दुखतं, तर उभं राहून किती दुखत असेल तुम्ही फक्त विचारच करा. डॉक्टरने दिलेल्या गोळ्या घेतल्या आणि निघालो घरी. तर बाय मित्रांनो, इंजेक्शन तर घेतलेच, गोळ्या पण घेतल्या, जातो जेवतो झोपतो. तुम्ही पण काय बाहेर हिंडू नका, स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय.